म्हणजे असं आहे, जैसा समर्थांची गोळी आहे, जैसास तैसा भेटे मग मजालसी फाटे. मजलिस हा उर्दू शब्द आहे. मजलिस म्हणजे सभा. तुम्हीच बघा बरं का, समजा रस्त्यात भांडण सुरू झालंय आणि जर मारामारी झाली नाही तर आपल्याला बरं वाटत काय मारामारी झाली नाही का, आपल्या मनात ते असते. खरं आहे ना माझं म्हणणं, मला वाटतं की तुम्हाला सांगू नाही का. तसं जर भांडण सुरू झालं तर ज्याची वृत्ती जशी आहे ते बोलून जाणार. लाट पडली ठका ठका त्याचे वर्म बोले तुका. म्हणाले काय बघा, विंचू देव्हाऱ्यावरी आला, देवपूजा नावडे त्याला. विंचू देव्हाऱ्यावरी आला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजाऱ्याचे काम अधमाशी तो अधम. तुकाराम महाराज बोलले. हा तिथे तुम्ही विंचू आहे बाबा, मी गांधीवादी आहे, मी अहिंसावादी आहे असं म्हणून चालेल. अरे तो मारणार तुम्हाला डंख. अरे कुत्र साधा अंगावर आलं ना तर त्याला बाबा मी की नाही आत्ताच ज्ञानेश्वरी ऐकून आलोय, मला मागे का लागतोस असं चालेल. त्याला तेच पाहिजे. मला म्हणण्याची तू काय, पण ज्ञानेश्वरी महाराज मी सांगितलं ना, ज्ञानेश्वरी आपण पुष्कळ वाचली आहे. एकच शब्द असा सापडला, मी म्हणलं अनपार्लमेंटरी, पार्लमेंट मध्ये नाही वाचणारा असा तो नाही का. तो नाही का राजकारणात तो म्हणलं ना, एकमेकांनी नावं ठेवली नाही का त्यांना, नावं कशाला घ्यायची ते नाही का. तसं ना, गावंढे गा म्हणजे कर्म जन्माला येऊन ही कर्मभूमी असताना कर्म टाळतो तो गावंढ म्हणजे गावंढळ आहे. गाढव नव्हे, गावंढा म्हणजे गावंढळ आहे, त्याला कळत नाही असं ज्ञानेश्वरी महाराज. याच्या पलीकडे अपशब्द नाही ज्ञानेश्वरी. काय असेल पुरुष हा नाही हो. आपल्यावरून कल्पना करा, आपल्या तोंडून कधीही दुसऱ्याला दुखेल असा शब्द न जाणं ही दिव्यच आहे काम सगळं. नाही सांगण्याचा हेतू काय, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की जगत नाहीत का पृथ्वीवर, तशापैकी त्याचं जीवन आहे. पुढे म्हणाले पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळली, तैसे पुण्य डाबलून गेली अभक्तात. आता म्हणाले जो अभक्त आहे, भक्ती करीत नाही, त्याला पुण्य कधी स्पर्श करायचं नाही. पुण्य त्याला टाळून जातं. त्याला दृष्टांत दिलाय. याबद्दल बऱ्याच लोकांनी काथ्याकूट केलाय बरं का. हिवर म्हणजे शेराचं झाड. ते शेर म्हणजे लांब काड्या असतात बघा त्याला, हिरवं. त्या घरात डास झाले किंवा चिलट झाली म्हणजे ते राहतात ना, ते हिवराचं झाड. पूर्व पारशी सुंदरी ही आहे कल्पना. आमच्या तिकडे सुद्धा तेलंगणात फार आहे की घरात जर भूतबाधा असेल तर ते हिवराची फांदी आणून लावतात. म्हणजे सज्जन माणूस जो आहे तो त्याच्या सावलीला बसायचा नाही, कारण पिशाच चुबवर आहे ही भावना. खरं खोटं सोडून द्या, ते पॉइझन विषारी असतं. ते त्याचं दूध जे असतं ना, मारबीर लागला तर लावतात ते हे काढून, त्याचं पांढरं दूध येतं त्याला. तेव्हा हिवराची सावली सज्जनी जैसी वाळली. जो सत्प्रवृत्त मनुष्य आहे, चांगल्या हेतूचा आहे, तो जसं त्या हिवराच्या सावलीला बसायचा नाही, तसं पुण्य या अभक्ताच्या मार्गाला जाणार नाही. बरं, त्याला आश्रय पाहिजे असेल तर त्या झाडाचं चालणार नाही. म्हणून म्हणाले निंब निंबोळिया मोडून आला, तरी कावळ्याशीच सुकाळ झाला. हा म्हणजे मग ही अभक्ताच्या मागे काय लागतं, तर निंबोळ्या आहे, निंबाचं झाड, कडुनिंबाचं झाड, त्याला निंबोळ्या पुष्कळ आल्या. त्या पुढे कडू होत, आपल्या पहिल्यांदा कडू, मग गोड होतात बघा, पण त्यात कडू पण असतं. तर म्हणले कावळ्याला मेजवानी होते, ही गोष्ट खरी आहे. जाहला तैसा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. भक्तहीन हा मनुष्य त्या कडुनिंबाच्या झाडासारखा आहे. औषधी खरा, काही लोक नाही का ते पानं खाऊन राहतात, ते जाऊ द्या, ते योगीन फिगीन असले लोक आहेत. प्रापंचिक कसा आधी राहायचा नाही का. अहो त्या पाडव्याच्या दिवशी आपल्याकडे एक पद्धत आहे ना, एवढीशी ते पानाची चटणी करतात, तर ते लहान पोरं नाही गाया करून फेकून देतात म्हणून. अरे भयंकर कडू, ज्या दिवसभर कडू पण राहतात, याच विलक्षण आहे. असं अभक्ताचं म्हणाले आहे. काय सांग, ती दृष्टांत द्यायची खुली कशी आहे बघा. इतकं ते त्याच जे आहे हा म्हणण्याचा आहे. पुढे का षड्रस खापरी वाढिले, वाढवणी चोहटा रात्री सांडिले,
ते सुनियाचे ऐसे झाले जे आपले. असं आहे बरं का. मला दोघा तिघांनी सांगितलं की कोकणामध्ये भूत फार. आता नाही आहे, रेल्वे झाली आहे. आता मुंबईची भूत तिकडे जातात. मुंबईची भूत जी आहे ती तिकडे जातात. तिकडे जमिनीच्या किमती वाढल्या ना, कारण कारखाने मिळखाने जाऊ लागले. कोकणचं पूर्वीचं ऐश्वर्य राहणार नाही आता. ते जे रम्य प्रदेश नामकन तंक ते राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मी मुंबईमध्ये, तुम्हाला खरं वाटेल का, 12 आणे डझन हापूस घेतलेले. हापूस 12 आणे डझन, चांगला हापूस घेतलेला आहे. आता अरे 10 रुपयाला एक आंबा, अशी स्थिती आहे. आणि तो सुद्धा मिळेल का नाही कोणाला ठेवू, कारण मग या देशाला जा, त्या देशाला पाठवा, आमचं करा, तमचं करा. नाही, कसं आहे बघा, काळ बदलतो तसं कोकणातली मजा आता गेली, कमी होत जाणार. ते माझा आपला तो संबंध काहीच नाहीये. ते सांगण्याचा हेतू काय तुम्हाला, तर काय आहे तिकडे पद्धत होती, आता आहे की नाही माहिती नाही, की तिकडे पिशाच्य बाधा जास्त असतात. तर हे प्रसंग आले सणाचे, म्हणजे ताट वाढायचं आणि ते बाहेर नेऊन ठेवायचं, म्हणजे त्याला ती आहुती असल्यासारखी त्या पिशाच्याला. बरं, मग तो खायचंच नाही, मग कुत्रे रस्त्यावरचे खाऊन टाकायचे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी. तर तुम्ही एकदा ते ताट वाढून ठेवल्यावर, सुना म्हणजे कुत्र, त्या कुत्र्यालाच ती मेजवानी होते. तसं अभक्ताचं जीवन हे जीवन अशापैकी आहे, त्याला जीवनामध्ये पुण्य नाही, त्याला सुख नाही. तैसे भक्तिहीनाचे जिणे, जो स्वप्नीही परी सुकृत नेणे, तैसे संसार दुःखाशी भाणे. बरं का, वगैरे लिहिगा, वगैरे म्हणजे वाढलं, भाणे म्हणजे अन्न. तर जो भक्तिहीन आहे, भक्तीचं महत्व पुन्हा पुन्हा सांगायचं. त्याची आता मी तात्विक बाजू सांगतोच आहे आपल्याला. तेव्हा त्यांचं म्हणणं असं, जीवनाला येऊन जो भक्ती केली नाही तर त्या भक्तीच्या त्याच्या जीवनात अर्थ नाही. आता बघा, मार्ग 4 सांगितले आपण, 3 धरे 4 धरा. कर्मयोग, नंतर पातंजल योग, तिसरा भक्तियोग आणि ज्ञानयोग. हे एक वेगळे वेगळे असे नाहीच आहे, तरी पण प्रकृतीच्या धर्मावर, मागच्या जन्मी जे केले त्यावर ते अवलंबून असतं. एखाद्याला माणसाला शेवटी काय आहे, आपलं मन तयार करायचं आहे ना. बरं का, तुम्हाला एक सांगतो, मन तयार करायचं म्हणजे काय, तर एक जर्मन विचारवंत होऊन गेला लढाईच्या नंतर, यास्पर्स म्हणून, यास्पर्स JSP असा. त्याचं फार होतं एक्झिस्टेन्शियलिस्ट, म्हणजे अस्तित्ववादी. तो काय म्हणतोय, सगळ्या जीवनाला शोभा देणारं जर रहस्य असेल तर स्वीकार करणं, जे आहे ते स्वीकार करणं, सगळ्या जीवनाला शोभा देणारा ऍक्सेप्टन्स. मागच्या रविवारी सांगितलं ना, हा में हा मिलाना. भाषा सोपी आहे, हा में हा म्हणजे तू म्हणतो तेच, किंवा दुसरे इंग्लिश सांगितलं त्या ना, की हा यस फादर यस अँड ऑलवेज यस. माझं तर मत असं आहे, स्वीकार ही आग आहे, तुमची वासना जळल्याशिवाय स्वीकार शक्य नाही. तू करशील ते, अरे करशील ते म्हणजे काय, कसं पाहिजे, नाईलाज म्हणून नाही, तसं नाही. नाही तुझ्या मनात नाही ना, नसू दे, पण मला योग्य आहे तेच आहे, ते त्यात भानगड आहे हो, ते कल्याणाचं वाटलं पाहिजे. एका माणसाने मला विचारलं, तुकाराम भाऊनी कसं काय सांगितलं, ऐकण्यासारखं आहे. काय झालं, आधी दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यावरती दुकानाचं येणं राहून गेलं. ते महाजन होते कुणबी, त्यांनी स्वतःच म्हणले, बरे देवा कुणबी झालो, नाहीतरी दंभे असं तो मेलो. कारण आपल्यासारखे ब्राह्मणांनी वरचे लोक पाहिले नाही लबाड, आता मंबाजी होत असतो नाही का, मेलो असतो म्हणाले. अध्यात्मदृष्ट्या सांगण्याचा मुद्दा तो नाही. तेव्हा दुकानाचं कर्ज घ्यायचं, कर म्हणजे पैसे आलेच नाही, दुकान बुडालं. नंतर घरात दुष्काळ आला, गाई ढोरं ते गेले, बायको गेली. मी सांगितलं ना, अन्न करिता गेली. काय हो, तुम्ही खरा विचार करा, आपल्या घरात माणूस आहे, तुमचा मुलगा मुलगी जाईल कोण असेल, आणि खायला अन्न नाही म्हणून प्राण जातोय, काय क्लेश असतील याचा विचार करा आपण. आणि तुकाराम महाराज तिच्यावरती फार प्रेम होतं. पहिली बायको, तिला दमा होता, पण अतिशय सात्विक होती. तिचंच मूल होतं. पोर मेले बरे झाले, देवे माये विरहित केले, पोर गेले. बर, दुसरी बायको केली. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे श्रीमंत लोक ही दुसरी बायको करीत.
म्हणजे व्यापारी वगैरे. मग हैदराबादला आम्ही ज्या घरात राहत होतो ते कोमट्याचं घर. कोमटी म्हणजे तेलंगी व्यापारी, बरं का, त्याला कोमटी म्हणतात. शेट्टी असतात ना मद्रासकडे, तसेच ते. तेव्हा त्याला 2 बायका, एक लच्छम्मा आणि एक चंडम्मा, बरं का. माझ्या लक्षात आहे अजून. जीवन कसं आहे मी सांगा, मला आता तो जीवन जिज्ञासा. तत्वज्ञान जर जीवनात उतरलं नाही तर तत्वज्ञान व्यर्थ आहे. बरं, अतिशय मला फार हाऊस आहे जगात कसं कसं चालतं, कसं कसं लोक राहतात, कशा कशा त्यांच्या प्रतिक्रिया येतात. अजून मी पाहतो आहे. बरी आठवण झाली सर, आहे वेळ आहे आपल्याला. काय झालं, एक 4-6 दिवसापूर्वी आपल्याला पेपरमध्ये एक बातमी आली की एक मठपती, तो शंकराचार्य नव्हता पण दुसरा काहीतरी मठ होता मोठा, त्याचं वय 42-43 आणि त्याला तर त्या बायका पुरुष दर्शनाला यायचे त्याच्या. तो मठपतीच होता. आणि तुम्हाला कल्पना आहे की नाही कोणाला ठेव, दक्षिण हिंदुस्थानात यांना फार महत्व असतं, अतिशय त्यांना मान देतात या मठपतींना. शंकराचार्य, रामानुजन ते लोक, बरं का. तेव्हा एक 20-22 वर्षाची रमा नावाची मुलगी, आंध्र मुलगी, बरं का, सुरेख मुलगी, ती आली आणि त्याला पाया पडल्यावर तो तिच्या प्रेमात पडला आणि ती त्याच्या प्रेमात पडली. इतकं झालं की हा 25-30 वर्ष एवढा संन्यासी झालेला लहानपणापासून, त्याने आपल्या वरच्या अधिकाऱ्याला कळावं की मी संन्यास सोडणार. हो, तुम्ही बघा मध्ये आणखी पुढे सांगतो. मग एक आउटलुक म्हणून एक मासिक आहे आपलं, साप्ताहिक आहे, त्याच्यामध्ये त्या दोघांचे फोटो छापले. त्या लोकांनाही पाहिजेच असते की नाही, हो, त्याशिवाय खपायचं कसं ते. हा, त्यांनी त्यांचे 2-3 फोटो दिले आणि त्यांनी असं सांगितलं की माझ्या डोक्यावरचा भार उतरला. तेव्हा आता काय आहे, आम्ही की नाही अर्ध पब्लिक आहोत, सेमी पब्लिक. 2-4 माणसं स्त्री पुरुष आले म्हणलं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला काय म्हणजे काय साधनात काय अडचण आहे किंवा मुलीचं लग्न होत नाही हे आपल्या नेमायचे नाही म्हणाला. 25-30 वर्ष हा संन्यासी होता, संन्यासाचं याने आचरण केलं, त्याच्या मनावर काही परिणाम का झाला नाही. आता म्हणलं हे सांगणं कठीणच आहे. तर म्हणलं बाबा मला उत्तर एकच सुचत आहे, आपल्याला म्हणलं सत्पुरुषाचा सहवास झालाय 25-30 वर्ष आणि आपण प्रपंचात आहोत. तो मेल्यानंतरच पुन्हा पाहायला आला तर आपण तसेच असतो, का परिणाम होत नाही. हे म्हणजे एक उत्तर नव्हे, बरे का, त्याने आम्हाला जायचं. अरे पण ते सगळं वरपांग्य होतं ना, आतमध्ये गेलंच नाही ते. आपलं नामस्मरण वगैरे सारखं कसं होतं सांगू का, आपण घोट घेतो औषधाचा आणि डॉक्टर गेले की चुंकून टाकतो. मग काय जे थोडं थेंबर राहील ते आत परिणाम करणार नाही का. तो परिणाम म्हणजे किती, किंवा काही करायचं झालं तर नामस्मरण करा झालं, याच्यापर्यंत काय होते नाही का. कसं असेल ना, विचार करा तुम्ही की हे जीवन कसं आहे मला सांगायचं. प्रश्न याच्यावर निघाला, मला कौतुक वाटलं, तर फार प्रामाणिक निघाला नाही का. त्यांचं लग्न होईलच किंवा झालं असेल समजा, पण तो मनुष्य प्रामाणिक नाही का. तो म्हणाला मला हे संन्यास बिन्यास नको काही. हे पाहिल्यानंतर असं वाटतं की काय बुवा, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे जन्मतः संन्यासी असणारी ही माणसं, किंवा तुकाराम महाराजांच्या सारखी. आता मी पुन्हा त्याच्यावर येतो मूळ पदावर, बरं का. काय मी सांगतो तुम्हाला की हे सगळं झाल्यानंतर मी आपल्याला सांगितलं ना, तुकारामची बाई अशी कोण, दुसरी बायको कर्कशा होती. कर्कशा म्हणजे कडक काम होतं. काय दोष आहे हो तिचा. अरे 2 पोरं पदरामध्ये आणि यानं धंदाने केलं सगळं हातभट्ट्याचा व्यवहार. असं असताना ती कडाडली तर काय चूक आहे मला सांगा तिची. तुम्ही विचार करा तिचा. पोरानं खायला घातल्याशिवाय काय करेल ती नाही का. यांचं काम काय, एक शेत राखत होते तेव्हा ऊसाचं, तेव्हा त्या ज्याचं शेत राखलं त्याने की नाही यांना की नाही 10-12 ऊस दिले आणि घरी घेऊन जा म्हणाले. पैसा बिसा नाही. रस्त्यामध्ये पोट्टे भेटले आणि मग मला द्या 3 ऊस शिल्लक राहिले. ते आले, किती दिले होते, मला 10-12 दिले, बाकीचे लोकांनी घेतले म्हणाले. असला व्यवहार. बाई काय करेल मला सांगा नाही का. ते काय म्हणले, तुला 2 मुलं आहेत ना, पुढे 2-3 म्हणले करायचे. हे यांचं उत्तर. असला नवरा चालेल का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, तुमच्या लक्षात नाही आलं माझ्या म्हणण्याचा हेतू काय. हे सगळं असा प्रपंच. आणि काय म्हणाले, जे जे काही करीसी ते माझे स्वहित
हे तो सप्रचित कळो आले. आपली तयारी आहे का सांगा? इतके प्रसंग येऊन सुद्धा तू जे केलंस ते माझ्या हिताचं केलंस अशी धारणा आहे का आपली? ती धारणा होणी म्हणजे स्वीकार करणं. नाही मला कळत नाही. समजा एक तुम्हाला मुलगा आवडला, परवाच एक दिवस आला, ते बाई नवरा आपल्या आई बाप आणि पोरगीला घेऊन आले, तर ती म्हणाली तो पोरगा चांगला आहे, आमका आहे भानगडच आहे. तो ख्रिश्चन, ही हिंदू. ही म्हणाली की तू हिंदू हो, मी नाही होणार म्हणला, तू ख्रिश्चन हो. हे लफडे असतात बघा बरं का, फार चांगले. त्या आमच्या कधी कल्पनाच नसेल कॉलेजमध्ये हे धंदे करायचे असतात बरं का. बरं का, सांगण्याचा हेतू काय, आता तो नाही म्हणतो, मग आता काय करायचं? ती म्हणली मी जन्मभर लग्न करणार नाही. अरे ज्याचा विश्वास भगवंतावर आहे त्याने मला हाच प्रश्न विचारला, ते बरोबर आहे का चूक आहे? मी काय सांगू सांगा अशा वेळेला? काय असतं, आपण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, ज्या सत्पुरुषावर, तेव्हा ते जे घडवून आणतात ही खरी निष्ठा असेल तर त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आणणं कठीण आहे. की हे होण्यात तुझं हित आहे किंवा नाही. दिसायला चांगला आहे पण व्यसनी झाला पुढे तर, त्रास दिला तर, काय हजार भान, मेला तर एक नाही 10 भानगडी आहे. पण तुकाराम बुवांनी मला आपल्याला काय म्हणायचंय, हे झाल्यानंतर बोललेले आहे, तयार झाल्यानंतर. हे तो सप्रचित कळो आले नंतर केलंय ते बरे केलंय. आणि कसं खरं ऐकण्यासारखं आहे महाराजांचं, मी सांगतोय, सगळं हे असं नायनाट झाल्यानंतर काही वाईट व्हायचं राहिलंच नाही. तेव्हा बायकोला म्हणाले की म्हणले आता बघ आपलं चांगले दिवस येणार म्हणाले आता. ते म्हणत त्यांचं की त्यांच्याविषयी तिच्या मनाला आदर नव्हताच. तिला की नाही अध्यात्म मूल्याची कल्पनाच नाही का. म्हणजे तुम्हाला वाटेल मी माझ्या पद्धतीचं सांगतो, त्यांचा एक अभंग आहे बरे का. कोणी येते आमच्या घरा कशाला, ज्याचा त्याला काही नंदाना. काय त्याला धनाईच म्हणून आमच्याकडे येतो, देवाच्या संबंधी ब्रह्मांड सोयी रे, म्हणून हे लोक माझ्याकडे येतात असं ते म्हणाले. तेव्हा ती तक्रार केली तिने. तो काय म्हणाली, उठीते ते कुठीते टाळ, अवघा मांडीला कोल्हाळ. म्हणजे हे लोक सगळे लेखाचे माझ्या घरी येतात, टाळ बडवतात आणि आरडाओरडा करतात. जिवंताची मेले लाज वाटून यात आले. तुकाराम बुवा सांगतायत बायको काय म्हणते मला, का हो आपल्याला चालेल का? कसं आहे तो. अशा परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांनी जे जे काही करीसी ते माझे स्वहित, हे तो सप्रचित कळवाले, हे मनच मिळाले. काय तयारी आहे माणसाची, पण नंतर आहे बरं, आधी नाही. अरे असं का, हा का प्रसंग माझ्यावर, मी काय असं केलंय म्हणून तू हा प्रसंग आणलास. आपल्याला नेहमी वाटतं बघा माझ्या वाटेला काय दुःख आहे नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो स्वीकार ही आग आहे. पूर्वीच्या वासना जळून गेल्याशिवाय, पूर्वीचा मी जाळल्याशिवाय खरा स्वीकार नाही. असं ना तुझी इच्छा, असं ना तुझी इच्छा. आणि समर्थ तर म्हणतात बरं का, जे जे काही करीसी ते माझे स्वहित, हे तो सप्रचित कळो आले, हे तुकाराम महाराजांचं म्हणणं बरं का. आणि यांचं म्हणणं काय, ईश्वराचे जे मनोगत ते जे आपले उचित, अप्रोप्रिएट, योग्य, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. मी स्वीकार नाही केला की मग नाहीच त्याला. माझी इच्छा आली, भगवंत अंतरला. अरे बापरे. नाही, माझ्या म्हणण्याचे हेतू काय, ही भक्तीची पार्श्वभूमी सांगतोय. अशी ज्याची आहे त्या माणसाचं सगळं वागणं तेच सगळं निराळे राहणार नाही का. मला एक आठवलं सर, आमचे ते भटजी बापू म्हणून साधू होते, एकुलता एक मुलगा, पुष्कळ पोरं गेली, शेवटी एक मुलगी राहिली, ती विधवाच होती. आणि हा मुलगा बापाला शोभेर असा, काय सांगू. तेव्हा प्लेगनी गेला, 1899 सालाच प्लेगनी गेला. तेवढी एवढी औषधं फारशी नव्हतीच. तेव्हा यांच्या घरी ती द्वादशी होती, मंडळी जेवायला बसली होती आणि त्याला एका खोलीत ठेवलं. त्याला मडगी म्हणतात, त्या बागेमध्ये खोल्या असतात त्याला उर्दूमध्ये मडगी म्हणतात. त्या मडगीत ठेवला होता आणि ते नरराव ग्रस्त होते त्यांचे, ते अटेंडर, ते पाहत होते त्याला. तर दुपारी 4चा सुमार तो मेला. त्या 2 गाठी आल्या त्या जांघेमध्ये प्लेगच्या. तिने येऊन यानं सांगितलं की दादा गेला. बरं म्हणाले, तू काही बोलू नको, मी बाजूला होतो, कारण त्या पंक्तीत फिरत होते लोकांनी, बाहेरून कडी लावून घे म्हणाले. बरं
काही नाही, सगळं 7 वाजेपर्यंत जेवण खाणं झाली आणि मग तयारी सुरू केली. तर मी त्यांना विचारलेलं आहे, ऐकीव नव्हे, आपल्याला काय वाटलं म्हणजे बरं का? तर क्षणभर थांबले, म्हणाले पांडुरंगाची इच्छाच अशी होती. काय बोलले? ज्या हाताने म्हणजे मुलांच्या या देहाची राख व्हायची त्या सगळ्यांची राख या हाताने केली म्हणाले. आणि मग म्हणाले दादा ना सोबत चांगली होती. काय वेदांत आहे बघा. हे काही शास्त्र नव्हे की एखादा प्रवासी आपण निघालो, प्रवासाला नवरा बायको मुलं बाळ हे बरोबर आपल्या जसे प्रवासी यावे, त्या प्रवाशापैकी एखादा गेला, महाराज म्हणायचे स्टेशन आला की गेला उतरून, तसं आहे. सोबत चांगली होती म्हणून काय सांगायचं. आणि त्या त्यांचं नरराव म्हणजे ते सांगत, त्यांचा शब्द म्हणजे वेदवाक्य, त्यांचा शब्द अगदी. त्याला किती 40 रुपये पगार होता. आला की ते त्यांच्या हातात द्यायचे. अरे राहू दे म्हणायचे तुझ्याजवळ, बघू आपण काय. पण बाप म्हणेल तीच, दुसरं काही नाही. असा मुलगा जाऊन सुद्धा ज्याचं मन शांत राहतं तो खरा स्वीकार. ऐकून ठेवा हो, आपल्या अंगी आलं ना आलं तर जाऊ दे शिंच बरं, पण ऐकून ठेवायला काय नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, ही भक्ती. आणि मग पुढचा श्लोक असा आहे, माम ही पार्थ व्यपाश्रित येपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्याः तथा शूद्राः तेपि याति परां गतिम्. भारतीय समाजाला त्या काळी शूद्र बायका यांना फारसं स्थान नव्हतं. हे की नाही चांगलं वाईट म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. त्या काळी काय होतं, ग्रीसमध्ये असं होतं बघा. साहेब प्लेटोचं एक वाक्य आहे. प्लेटो त्याचा गुरु सॉक्रेटिस, 9 वर्ष सहवास. प्लेटो श्रीमंत. प्लेटो या शब्दाचा अर्थ रुंद खांदे. तो पैलवान सारखा होता, जिम्नॅजियममध्ये श्रीमंत होता बरं का. तर त्यानेच एक बाग विकत घेतली, अकॅडेमस नावाच्या शिष्याची बाग, आणि तिथे आपली शाळा काढली. म्हणून याला अकॅडमी म्हणतात. आपला जो अकॅडमी शब्द आहे ना तो आहे अकॅडमी. तेव्हा तर 9 वर्ष सहवास सॉक्रेटिसचा. तेव्हा त्याचं इंग्लिश फार छान आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मृत्यूचं वर्णन केलं, त्यात म्हणलेलं आहे, आय एम फॉर्च्युनेट दॅट आय एम बॉर्न ए ग्रीक अँड नॉट ए बार्बेरियन. मी दैववान आहे का, मी ग्रीक म्हणून जन्माला आलो, जंगली म्हणून जन्माला आलो. आय एम मोर फॉर्च्युनेट दॅट आय एम बॉर्न ए मॅन अँड नॉट ए वुमन. मी पुरुष म्हणून जन्माला आलो, स्त्री म्हणून नाही. मी अधिक दैवान का, मला ते सांगायचं आहे. स्त्रियो वैश्या तथा शूद्रा. त्या काळी स्त्रियांना घराच्या बाहेर पडायची परवानगी नव्हती. तर समाजामध्ये मोठमोठ्या मेजवान्या, मोठमोठ्या समारंभामध्ये या वेश्या काम करीत, वेश्या भाग घेत बरं का. त्यांना हेटेरी असा शब्द आहे. तेव्हा त्या नायकिनी सारख्या म्हणा काही मला माहित नाही, पण नट्या बिट्या आता कशा नाही की केवढ्याला फोटो येतात त्यांची तशापैकी बरं का. म्हणून ते तसंच भगवंतांनी म्हटलेलं आहे, स्त्रियो वैश्यास तथा शूद्राः तेपि याति परां गतिम्. तर त्या बायकांचं काय दोष आहे, घराच्या बाहेर पडायची मुश्किल. आणि मग शेवटी म्हणाला, आय एम मोस्ट फॉर्च्युनेट दॅट आय एम बॉर्न इन द टाइम ऑफ सॉक्रेटिस. काय शिष्य होता नाही यारे. 9 वर्ष त्याचा सहवास मला घडला. जगप्रसिद्ध म्हणजे जसे भारतामध्ये शंकराचार्य अमर, तसं जगामध्ये प्लेटो म्हणजे अमर. काय त्याचं सॉक्रेटिस. आणि त्याला अमर केलाय. त्यांनी जे संवाद लिहिलेले आहेत त्या प्रत्येकामध्ये प्रश्न विचारणारा विद्यार्थी आणि उत्तर देणारा सॉक्रेटिस. पण भानगड अशी आहे, त्यात प्लेटोची मतं किती सॉक्रेटिसची मतं किती असावं, पण त्याला अमर केलं त्यांनी. म्हणून भगवंत श्लोकात म्हणतात, श्लोकेपि याति परां गती. भक्तीचं असं आहे की स्त्रिया असू दे, त्यांना त्यावेळेला मोकळीक नव्हतीच. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का. आता तुम्ही अफगाणिस्तानमध्ये पाहिलं ना, ते किती कडक कायदा केलाय. इराणमध्ये तसंच केलंय, बायकांनी ते घातल्याशिवाय, गोषा म्हणजे ते बुरखा घातल्याशिवाय बाहेर जायचं नाही, नामकनी तमकनी. म्हणजे याला काय उत्तर आहे मला सांगा, काय याला हेच नाही. तसंच वैश्य म्हणजे पैसा 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 करणारे, ते पी याती शूद्र. काय असं चांगलं वाईट नाही, भगवंताला काय सांगायचंय हे सुद्धा या योनीत आणारे माणसं सुद्धा भक्तीनं करून जातात. एक उच वाटतो म्हणून कुळ उत्तम न व्हावे, जाती अंत्यजयी व्हावे,
वरी देहाचे नावे पशुचेही लाभो. हे ज्ञानेश्वर मानत स्वतःच आहे. गीता पशुचा उल्लेख करीत नाही, पण आमचे जे होऊ दे, अगदी हिनातले हिंसा किंवा स्त्री असू दे, नाही म्हणाले पशुचा का देह असे ना, तो जो भगवंताचा भक्त असेल तो तो तरुण जातो. इथे मी थांबतो, एक लहानशी गोष्ट सांगतो. या कल्याणमध्ये एक गोष्ट आली होती की एक बैराग्यांचा तांडा होता. बैरागी असतात ना, त्या तांड्यामध्ये मी मागे सांगितलं आपले उंट होता. तर ते भजन करू लागले, म्हणजे याच्या डोळ्याला पाणी यायचं उंटाच्या. तो बसायचा आणि त्याला प्रसाद दिल्याशिवाय तो उठायचा नाही, बरं का. पण महाराजांच्या जवळ कुत्रा होता. तो कुठून आला माहिती नाही. महाराजांजवळ 5-6 वर्ष होता तो. की नाही, महाराज जेवायला बसली की बाहेर येऊन कुंकुम करायचा. त्या महाराज त्याला एक लहानसा तुकडा टाकायचा भाकरी पोळीचा, म्हणजे तो खाऊन जायचा. आणि महाराजांनी देह ठेवल्यावर, महाराजांचा देह मंदिरात रामासमोर आणून ठेवला. ते कधीही मंदिरात यायचं नाही. त्या दिवशी ते कुत्र मंदिरात आलं, महाराजांचा वास घेतला आणि नाहीचं झालं. ते कुठे नाही. आपल्यापेक्षा बरेच असलं पाहिजे यात शंका नाही. काय असतो कुणाला ठेवू, अरे कोण आलाय तो कसं काय काय त्यांना ते कळतं बरोबर. सत्पुरुषांना सांगायचा हेतू असा की भक्तीचं रहस्य असं आहे ते 9व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी आता सांगितलं. पुढच्या रविवारी नाही, बरी आता 2 रविवार मी इथे नाही. पुढचा रविवार नाही, 25 आणि 1. 25 आणि 1 जून मी इथे नाही. त्यानंतरचा 8 तारखेचा जो आहे त्या दिवशी मी इथे आहे. मग पुढचा मी विषय सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम,